हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर उमा देवीवर बापर उमा देवीवर बापर उमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर बाप रकुमा देवीवर बाप रकुमा देवीवर तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरे जय राम जय जय राम आपुलिया हिता जो असे जागता 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 माता पिता दया धन्य माता पिता दया धन्य माता पिता दया मुळे कन्या पुत्र होती देशाची पुत्र होती जय साची मुळे कन्या पुत्र होती देशाची कन्या पुत्र होती
करिते श्रवण गीता भागवत करिते श्रवण भागवत करिते श्रवण अखंड चिंतन विठोबा पुत्र होती आनंद आपला कंठाचा ज्यांना समर्पित करावा असे महाराष्ट्रात दिग्गज स्वरकंठ म्हणे. साक्षात मृदुंगाची देवता तर इंद्र देवतेनं या भूतलावरती उतरून ज्यांच्या पाठीवर आनंदानं कौतुकाची ताप टाकावी असे परमश्रद्धेय आदरणीय आमचे ताल महर्षी आणि वारकरी संप्रदाय दंडक ज्यांच्यामुळे आबादित आहे ते परम आदर आमचे समस्त टाळ महर्षी या सर्वांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरेक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरेक वाटे देवा विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग कारू प्रथम नमना 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 पांडुरंग दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सतारो आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकताच नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म
म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थनाच नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला. महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहे, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे, पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहेत, पण दातांनी ते काही चावू शकत नाही. टेबलालाही पाय आहेत, पण महाराज ते पाही कधी चालू शकत नाही. आणि जर बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहे, पण त्या हातांनी या मृत्यूलोकामध्ये ते कोणताही कर्म आणि कोणताही धर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसार रूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यूलोकात त्या देहाला समजलेलं नाही. आणि तेही समजावून देत या देहाती चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या भूतलावर अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या ब्रह्मांडाला अर्पण केला. तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील आदरणीय महाराज आपणा सर्वांसमोर अनेक वेळा चिंतन सेवेकरता आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अचानक कुटुंबातून झालेलं जाणं शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. कारण लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरणशास्त्र आधारे आम्ही जगाच्या पाठीवर प्रगती साधली. मराठी व्याकरण तालिकेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात, पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही. कारण ते शब्द नाही, ते या मृत्यूलोकातील भाव आहेत. आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत. 5 वर्षापूर्वी या कुटुंबातून वडिलांचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण घरात वडिलांचं असणं म्हणजे काय असतं? अहो, दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह उलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं. तेव्हा मनाला अंतकरणाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. मात्र महाराज, त्या क्षणाला तो वटवृक्ष उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर मनाला अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही आणि शब्दांमध्ये व्यक्त करताही येणार नाही. कारण खऱ्या अर्थाने या कुटुंबाचा यथार्थ प्रवास जर पाहिला तर साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा ध्येयानं पेटून उठतात, नीती संस्कृती चरित्र चारित्र आणि संस्कारांची अभिलाषा आपल्या अंतकरणामध्ये खऱ्या अर्थाने विठ्ठल म्हणून रुजवतात, तेव्हा ते कुटुंब किती असामान्य कर्तृत्व करू शकतं याचं आदर्श उदाहरण म्हणजे आदरणीय मनोहर बाबांचा परिवार होता. कारण खऱ्या अर्थानं कुटुंबाची जर सुरुवातीचा कालखंड पाहिला तर गरिबीची रेषा आणि त्या रेषेवरती जगण्याचा सुरू झालेला हा प्रवास. पण याच प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं नीती चरित्र चारित्र आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं त्या वडिलांकडून मिळालेला वसा आणि वारसा जो त्यांनी आपल्या 4ही लेकरांमध्ये दिला, आज आपण तो अनुभवतो आहोत की बाळांना आयुष्यात संपत्ती एक वेळ कमी मिळाली तरी चालेल,
पण संस्काराची संपत्ती जीवनात कधी कमी होऊ देऊ नका. कारण जीवनात एक दिवस असा येतो की लालसेचा जन्म होतो आणि संपत्तीची वाटणी होते, पण ज्ञान आणि संस्काराची वाटणी कधी होत नाही. आणि ती झाली तरीही खऱ्या अर्थाने ती वाढतच राहते. आणि हाच वारसा खुद्द मनोहर बाबांनी आपल्या अंतकरणामध्ये रुजवला. खऱ्या अर्थानं याच इगतपुरीच्या मातीमधील त्यांचे सासरवाडी ही आणि या कुटुंबाचा यथार्थ प्रवास होत असताना त्यांनी आपल्या किराणा दुकानामध्ये पंढरीही पाहिली आणि आपल्या वजन काट्यामध्ये पंढरीचा परमात्माही पाहिला आणि यथार्थ जनसेवेचा वसा किराणा व्यवसायाच्या माध्यमातून पुढे नेला. पण लक्षात ठेवा महाराज, जिथं खऱ्या अर्थानं पर्जन्य आहे कालांतरानं दुष्काळही ठरलेला आहे. जिथं खऱ्या अर्थानं तुमचा प्रचंड सन्मान आहे एक दिवस असा येतो जिथं अपमानही ठरलेला आहे. कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या वयाच्या 16 वर्षापर्यंतचा प्रवास जर पाहिला तर खऱ्या अर्थानं 60,000 पिढ्या बसून खातील एवढी श्रीमंतीही तुकोबारायांच्या जीवनात होती. पण नियतीची चक्र अशी होती की पुढच्या 4 वर्षात दारावरची जनावरं, पहिली पत्नी, कुटुंबाची खऱ्या अर्थानं दुष्काळात धुळधाण होती. कारण सुखानंतर दुःख हे ठरलेलं आहे आणि दुःखाच्या वाटेवर सुखही ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं बाबांचं आजारपणाचं नैमित्य झालं. पण मागचा वसा आणि वारसा होता कसा? मागं जर खऱ्या अर्थानं फिरून पाहिलं तर मागं खऱ्या अर्थानं छोटीशी लेकरं, म्हणजे त्यातच खरं नावं सुद्धा इतकी सुंदर की तुकाराम, आणि खऱ्या अर्थानं नावातच राम, ज्या मातीला खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांचं नामाचा गंध आहे आणि रामनामाचा स्पर्श नव्हे नव्हे तर जगाच्या मालकाच्या चरणाचा स्पर्श आहे. अशा मातीमध्ये पण खऱ्या अर्थानं तुकाराम दादा 8वीला असताना वडील आजारी आणि कुटुंबाची अवस्था अशी होती, ही सगळी ते खऱ्या अर्थानं तुकाराम दादा धरून 4 भावंड आणि मनोहर दादा तर आजारी. कुटुंबाची अवस्था पाहिली आणि खऱ्या अर्थानं 8वीला असताना म्हणजे वयाच्या 13व्या-14व्या वर्षीच अंतकरणामध्ये, कारण लहानपणापासून मनोहर बाबांच्या मांडीवरती ऐकलेलं रामायण, महाभारत, गाथा, ज्ञानेश्वरी, कारण अध्यात्म हे जीवन घडवल्याशिवाय राहत नाही. आणि खऱ्या अर्थानं तोच वसा तुकाराम दादांना खुणू लागला आणि अंतकरणात एकच इच्छा निर्माण झाली की वडील आजारी असताना आता तुकाराम होऊ शकत नाही, ही भावना जणू काही त्यांच्या अंतकरणात निर्माण झाली. आणि 8वीला असताना शिक्षण बाजूला ठेवलं आणि आपल्या भावंडांसाठी जणू काही या कुटुंबाचे राम झाले आणि जगण्याचा प्रवास सुरू झाला. एकीकडे वडील आजारी होते, दुसऱ्या बाजूला किराणा माला दुकानाची जबाबदारी होती. नव्यानंच त्या व्यवसायात पदार्पण झालेलं होतं आणि 3ही भावंडांचं शिक्षण होतं. पण हे खांदे आपले भक्कम संस्कारानं आणि वडिलांच्या आशीर्वादाने इतके भक्कम होते की तुकाराम दादांनी आपल्या शिक्षणाचा प्रवास थांबवला आणि आपल्या 3ही भावंडांच्या शिक्षणाचा प्रवास आणि आपल्या वडिलांच्या औद्योगिक पाहायला गेलं तर वैद्यकीय खऱ्या जीवनाचा प्रवास म्हणजे आजारपणाचा प्रवास, त्यातून बाहेर काढण्याचा प्रवास सुरू झाला. आणि या प्रवासामध्ये ही 3ही लेकरं घडत गेली. बाबाही त्यातून खऱ्या अर्थानं सावरले आणि याच प्रवासामध्ये आता आपल्या भावंडांचं शिक्षण पुढे जात आहे, पण जवळ तेवढा पैसा किराणा दुकानातून येत नाही. म्हणून आजूबाजूला नजर टाकली, तीच खऱ्या अर्थानं बाबांची व्यावसायिक नजर त्यांच्या अंतकरणातही खुणू लागली. आणि मग त्यातून छोटंसं पिकअप दारासमोर आलं आणि पिकअपच्या माध्यमातून व्यवसायाचं पहिलं पाऊल पडलं. पण ते पाऊल पडत असताना रक्तामध्ये असणारा समाजसेवेचा वसा आणि वारसा अंतकरणात खुणवत होता. आणि त्यातूनच मग आजूबाजूला सगळ्या शेतकऱ्यांचा माल घ्यायला सुरुवात झाली. आणि हळूहळू हाच प्रवास पुढे जाताना या प्रवासाच्या वाटेवरती सर्वसामान्य शेतकऱ्याची अवस्था पाहिली, शेती मालाचा बाजारभाव पाहिला आणि उद्योजकतेने इथंच जन्म घेतला की हा माल जर इथंच विकत राहिलो तर आपल्याच बांधवांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. मातीतून उगवलेल्या शेतकऱ्याला पुन्हा मातीतच जावं लागेल. म्हणून तो उद्योजकीय दृष्टिकोन अंतकरणात रुजवला आणि शेतीसोबत हळूहळू 12माही पाणी, कारण धरणांची फार मोठी मांदियाळी या मातीला होती. त्यातून दुग्ध व्यवसाय हळूहळू पाहिला आणि दुग्ध व्यवसायात पाऊल पडल्यानंतर तीच खऱ्या अर्थानं पंढरी समजून मनोहर बाबांचा तोच वसा अंतकरणात रुजवून आता इथं खऱ्या अर्थानं मला वाटतं आता जवळपास सगळ्या तालुक्यातून दुधाचं कलेक्शन होऊन खऱ्या अर्थानं नाशिकला जात आहे. पण हा प्रवास होत असताना या प्रवासामध्ये कोरोनाच्या काळात बाबांचं जाणं झालं. अथक परिश्रम या 4ही भावंडांनी केले. पण महाराज आजच्या काळात हे 5वं पुण्यस्मरण अनेक ठिकाणी पहिलं पुण्यस्मरण होणं अवघड आहे. पण त्या 5वं पुण्यस्मरण या उंचीत होत असताना ही 4ही भावंड आणि त्यांच्या धर्मपत्नींसाठीही आणि बाबांच्या संस्कारांसाठी, आईंच्या संस्कारांसाठीही एकदा आदरपूर्वक जोरदार काढावून टाळ्या या परिवारासाठी झाल्या पाहिजेत. आणि मला वाटतं आजच्या या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या कुटुंबातून जर 5 सूत्र आपण आपल्या घरात नेऊ शकलो तर खऱ्या अर्थानं आपलंही जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. ती कोणती हेच अभंगाच्या माध्यमातून समजून घेणं म्हणजे आजचं चिंतन. विठ्ठल 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 विठ्ठल
त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनी प्राप्त ध्वनिवस्था करणारी मंडळी दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे, मनपूर्वक आपले ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वारकरी दंडसंहिते आधारे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे विनेकरी बाबा, या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे आज दिसत नाहीत पण आमचे चोपदार बाबांनी समस्त टाळ महर्षी आपणा सर्वांच्याही चरणावर आणि आपल्या गुरुजनांच्या चरणावरतीही या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. या व्यासपीठाचा तिसरा मान ज्यांचा आहे आणि आज तर साक्षात गंधर्व नगरीच्या ठिकाणी उतरली आहे, म्हणजे वरती सगळ्यांनी सुट्टी टाकली सगळे इथं आलेत. खऱ्या अर्थानं बाबा आपणा सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आदरणीय गुरुजी आपल्याही चरणावर नतमस्तक होतो. या सगळ्या आदरणीय व्यासपीठाचे ऋण व्यक्त करतो आणि एकदा जोरदार कडवून टाळ्यांची त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्या वाजवायला लावल्या, पण तरी एकदा अपेक्षा आहे महाराज एकदा जोरदार कडवून टाळ्या होऊनच जाऊ द्या, कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात जी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू आणि 8:30ला जुळली गाटग, हे सगळं सोडून तुम्ही आलात. तुमचेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाधारे जगद्गुरु तुकोबराय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांच्या मातापित्यांना धन्यता देतात. पण लक्षात घ्या इथं अभंगाचे बोल दिसायला साधे सरळ आणि सोपे आहेत, पण अनुषंग मात्र 2 अर्थानं दडलेले आहेत. कारण धन्य माता पिता, तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? 15 शाली नाहीत का बोलत? चला, धन्य माता पिता. तुमच्या डोक्यात आहे का 10:30 वाजवायचे? यांच्या बरोबर भांडताना घरात जेवढ्या मोठ्यानं भांडता तेवढ्या मोठ्यानं असं बोला, धन्य माता पिता. आणि खऱ्या अर्थानं इथं माता पिता हे 2 अनुषंग आहेत. कारण 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या जीवाला जो हिताचा मार्ग ज्यांनी पहिल्यांदा आम्हाला दाखवला ते संत माये बाप कृपा वंत आणि संत रूपी मातेपित्यांनी या मृत्यूलोकात जो मार्ग आम्हाला दाखवला, जो हिताचा मार्ग दाखवला, हित ते करावे देवाचे चिंतन. पण महाराज आमची अडचण अशी आहे की या मृत्यूलोकात आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही, पण काही कारण परत्वे जर सप्ताला जेवण नसेल आणि त्यातही कीर्तन 9 ते 11 असेल तर आम्ही 50ही राहू की नाही सांगता येणार. आम्ही एवढे स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग महाराज जगाच्या मालकाचं नामचिंतन करण्याचं हित साधलं, आमचा फायदा काय होईल? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. जी कन्या जन्माला येईल त्या कन्येचं नाव आहे भक्ती आणि जो पुत्र जन्माला येईल त्या पुत्राचं नाव आहे भाव. आणि भक्ती आणि भाव हे कन्यापुत्र जर जन्माला आले त्याचा कुळाला काय, घराला काय, तयाचा हरिक. आता महिला मंडळ पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. आईनं बाळाला जन्म दिला त्या क्षणाला ती आपल्या बाईपणाचा त्याग करते आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मातृत्वाचा स्वीकार करते. पण आईनं बाळाला जन्म दिला तदनंतर ती माऊली त्या लेकरापासून कायमचं दूर जाते का? तर जोपर्यंत आईचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपल्या लेकरू अगदी अंगणवाडीच्या वर्गापासून तर विद्यापीठापर्यंत आपल्या लेकराला ती घेऊन जाते, कारण आपलं लेकरू जगात श्रेष्ठ ठरावं ही त्या माऊलीची अपेक्षा असते. मग महाराज संतरूपी मातापित्यांनीही या मृत्यूलोकामध्ये तुमच्या माझ्यासाठी खऱ्या अर्थानं असं कोणतं विद्यापीठ निर्माण करून दिलं? गीता भागवत करीती आणि अखंड चिंतन. पण जगाच्या मालकाच्या नामचिंतनाचं हित साधलं तर काय होईल? अंतकणातले षड विकार म्हणजे काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर होतील, हे चित्त निर्मळ होईल आणि निर्मळ झालेलं चित्त जर जगाच्या मालकाच्या चरणावर गेलं तर देव पाहावयासी गेलो देवची होऊनी. या मृत्यूलोकात या नरदेहाला देवत्व प्राप्त होईल आणि असे देवत्वाला जे जातील तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा. अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल
मग लक्षात घ्या महाराज, आपल्या नियोजित वेळेमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं अभंगाचे दोन्ही अनुषंग समजून घ्यायचे आहेत. पहिला अनुषंग आहे संत मायबाप कृपावंत आणि संतरूपी मातापित्यांनी जो मार्ग दाखवला, जगाच्या मालकाच्या नामचिंतनाचं हित करण्याचा मार्ग दाखवलेला. पण अडचण अशी आहे, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत. मग डोळे मिटण्यापूर्वी खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाचं नामचिंतन आमच्या हातून घडावं. पण या नश्वर देहाला त्यांना फायदा काय होईल, सोपं करून घेऊयात महाराज. आता जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नाशिकला नोकरी केली आणि 58ला रिटायर होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. बाबा तुमच्या नांदूरमध्ये आहे का नाही माहित नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ. 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 3च महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. पुढचे 4 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही, तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिला घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, समाज तुम्हाला जवळ करणारे, पण ज्या दिवशी जवळचा फायदा संपला, जवळचे दूर करणारे. आजच्या कलियुगात सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई रे, भाई रे, सब पैसे के भाई. जब तक अपने पल्लों में पैसा है तो, जब तक अपने पल्लों में पैसा है तो, सब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो, अपना पैसा निकल गया तो, कोई ना मीठा बोले, मीठा बोले, मीठा बोले, मीठा बोले. अपने पल्लों में पैसा है तो सब लोग सलाम करे. सलाम 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 करे. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. एकदा जोरदार कडावून टाळे आमचे समस्त स्वरगंधर्व, आदरी गुरुजींसाठी आणि आमच्या तालमहर्षी समस्त स्वरगंधर्व आणि टाळमहर्षींसाठी पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, समाज तुम्हाला जवळ करणारे. ज्या दिवशी जवळचा फायदा संपला, जवळचे दूर करणारे. ही कलियुगातील वास्तवृत आहे. आज खऱ्या अर्थानं रक्ताचा भाऊ सुद्धा जर फायदा नसेल ना महाराज, तर आज आपण खऱ्या अर्थानं तंटामुक्तीत अनेक गावात प्रकरणं पाहतो. रक्ताच्या नात्यांमध्ये दरी निर्माण होते. पण लक्षात ठेवा, म्हणून तर आयुष्यात एक तरी कृष्णा भगवान परमात्म्यासारखा मित्र असावा, जो रात्रीच्या 12 वाजता जरी खऱ्या अर्थानं आपण फोन केला तर धावून येणारा असावा. आणि डोळे मिटून जर आपण शांतपणे एकदा विचार केला आणि आयुष्याच्या पटलावर तुमच्याकडे एक जरी मित्र असा असेल की जो खऱ्या अर्थानं रात्रीच्या 12 वाजताही तुमच्या सोबत असेल, तर मला वाटतं खऱ्या अर्थानं तोच तुमच्या जीवनातला कृष्ण आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण जोपर्यंत आपल्याकडून फायदा आहे, समाज जवळ करतो, जवळचा फायदा संपला, जवळचे दूर करतात. वास्तवातली रीत आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं पुढचे 1.5 तास बसल्या जागेवर मनोमन काही प्रश्नांची उत्तरं शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, काळजावर हात ठेवून सांगा सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली, तिथे मिळतच नाही म्हणा. आता काही इकडल्या पट्ट्यात बरं आहे,
खायचं बरं आहे महाराज. हायवे सोडल्यापासून 35 नवरदेव पाहत आलो. तो भंडारा पाहिला तरी उठून उभा राहतो बा, आपल्या चांगाव पडतो काय. बरं जाऊ द्या महिला मंडळ, आता विषय निघालाय तर खरं बोला. आणि तसंही तुम्ही खोटं बोलत मी तर काही बोललोही नाही. तसंही तुम्ही खोटं बोलत. आणि आज जर तुम्ही खरं बोललात तर भैरवनाथ भगवान परमात्म्याची कृपा होणार आणि या वर्षी पप्या 100% पिवळा होणार. पण आज जर तुम्ही गप्प राहिलात तर पुढचे 5 वर्ष पप्या काय पिवळा होणार. फक्त खरं बोला. महिला मंडळ शांत, फक्त खऱ्या अर्थानं पुरुष मंडळी शांत, फक्त महिला मंडळ खरं बोला. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. तुम्ही घरून भांडून आलेत का. यांच्या बरोबर भांडताना जेवढ्या मोठ्यानं भांडता तेवढ्याच मोठ्यानं सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. आपला पप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या पप्याला गुड्डी मिळेल असं वाटत. बर जाऊ द्या महिला मंडळ, ज्यांना वाटतं महाराज शेतकऱ्याच्या मुलांची अवस्था खरंच वाईट आहे, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच पाहिजेत, त्या सगळ्यांनी आज एकदा जोरदार कडावून टाळी वाजवा. आज परमात्मा तुमचं ऐकणार आहे. बरेच नवर देव राहिले दादा तुमच्याही गावात. बरं महिला मंडळ, तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना आता शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच. मग इथं बसलेली कोणती आई मला सांगेल महाराज आज बसल्या जागेवर माझे डोळे उघडले, आता मी बसल्या जागेवर शपथ घेते का यापुढे मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढाच आहे. आज बोटवर करा. काय लबाड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ, मला सांगा तुम्हाला सध्या शेतकरी जावई चालत नाही. तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि या वर्षी ITचे जवळजवळ माझे 90 ते 92 मित्र लग्नाचे आहेत, ज्यांचा पगार 90 ते 92 हजार, 11-11.5 लाख रुपये पॅकेज आहे. गादीवर उभा आहे. 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो महाराज. फक्त त्यांची बाबा एकच अडचण आहे, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का सकाळचं बस घेऊन नांदूरला. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मुला लाख रुपये पगार आहे पण जमीनच नाही. मुलगी द्याल. मग तुम्हाला जमीन कायला हवी आहे. कारण तुम्हाला ही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार आमचं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का. म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आणि सध्या लग्न सीजन चालू आहे आणि तुमच्याही पट्ट्यात दादा इगतपुरीकडे फेडा आलंय ते पार्टी त्यांचा बंगला वरच्या मळ्यातली 3 गुंठ रस्त्यात गेली मग बांधला. तुला माहितच नाही येडे. रस्त्यासमोर दारासमोर 4 व्हीलर आहे. मागच्या 31 मार्च पर्यंत जाऊन बघ, रातच्या 2:15ला फायनान्सची गाडी त्याच्या घरी आहे. महाराज हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व आणि मुलाचं चारित्र्य न पाहता फक्त मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण तिला कधीही भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती न पाहता मुलाचं कर्तृत्व आणि मुलाचं चारित्र्य पाहून आपल्या मुली दिल्यात ना, भले तुमची मुलगी आज झोपडीत असू द्या पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण जेवढी मोठी पार्टी तेवढीच घरातली सरळ आहेत का कार्टी हे तपासून सुद्धा पाहण्याची आता गरज निर्माण झाली आहे. आणि हात जोडून माझ्या बहिणींनो तुम्हाला भावाच्या नात्याने विनंती करतो, कारण आता तुम्ही ते इंस्टाग्रामला 3 दिवस झाले नवीन ट्रेंड आणलाय. महाराज जिला बापाच्या घरी कधी शेळीचे दुधाचा चहा नाही ती सुद्धा इंस्टाग्रामला हॅशटॅग टाकी ती नवरा पाहिजे करोडपती. माझ्या बहिणींना मी तुमच्या बाजूने आहे. या जगात पैशाशिवाय काहीच चालत नाही. नवरा नक्की करोडपती करा. पण आज कळकळीनं भावाच्या नात्यानं तुम्हाला विनंती करून जातो, नवरा नक्की करोडपती करा, पण तो पैशानं करोडपती कधी करू नका, तो ज्ञानानं करोडपती करा. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही, पण तो जर ज्ञानानं करोडपती असेल तर एक दिवस करोडपतीच काय अब्जाधी सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात महत्वाक्य आहे. आणि हात जोडून तुम्हाला विनंती आहे, कारण मागच्याही वर्षी कांद्यानं माती खाल्ली,
आणि अजूनही कांदा माती तिथं अवकाळी आला. इथून पुढे तुम्हाला मुलगा पाहायला आला ना, त्याला 2 प्लेट कांदा पोहे द्या. पण मुलात 12 गोष्टी असल्याशिवाय लग्नाला चुकूनही हा म्हणायचं नाही. पहिली गोष्ट, त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल, तो तुमचं मन जिंकणारा असावा. 36 गुणांचा विचार नंतर करा, पहिली त्याची अल्कोहोलची टेस्ट करून घ्या. तिसरी गोष्ट, त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, तो मनानं मात्र गोरा असावा. चौथी गोष्ट, त्याचे केस लाल असले तरी चालतील, पण हुंड्यासाठी जाळून पडून तो लाल करून मारणारा नसावा. पाचवी गोष्ट, त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल, पण चुकीच्या कारणासाठी त्याच्या नावावर एकही पोलीस स्टेशनची केस नसावी. खऱ्या अर्थानं गावातला जेव्हा सप्ताह असेल ना, सगळ्यात पुढं तो दिंडीमध्ये लेझिम खेळणारा असावा. पण रात्रीच्या 12:30 नंतर घरी मात्र हलत डुलत लेझिम खेळत येणारा मात्र नसावा. तो रोज तुम्हाला सन्मानानं चटणी भाकर खायला घालणारा असावा. पण गावाला खोटा मोठेपणा दाखवण्यासाठी फायनान्स आणि बँकांची कर्ज काढून तुम्हाला पंचपक्वान्न घालणारा मात्र नसावा. तो अण्णाभाऊ साठेंसारखा भले गावोगावी फिरून पोवाडा गाणारा असावा, पण काहीच काम न करता 24 तास घरात बसून तुम्हाला आचाट विचाट शिव्या देणारा मात्र नसावा. तो करकरे साळसकर शिवरायांसारखा लढवय्या असावा, पण पांचट रोगानं दगावणारा मात्र नसावा. तो शंभूराजांसारखा वाघाला फाडणारा असावा, पण गावातल्या चौकात बसून दारूच्या बाटल्या मात्र फोडणारा नसावा. आणि सगळ्यात महत्वाची 12वी गोष्ट, तो भक्त पुंडलिकांप्रमाणे आपल्या माय बापांची सेवा करणारा असावा. एवढ्या 12 गोष्टी जर तुम्ही मुलात पाहिल्या, तुम्हाला स्वर्ग शोधायची गरज नाही, तुमचं घरच स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता खऱ्या अर्थानं सुखा जाऊ द्या, मध्ये चांगलं तर मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला, रात्रभर सगळ्या मित्रांना एकत्र करून फुलाची गाडी सजवली आणि पुढे 10,500चा मोर बसवला आणि फटाके वाजवत जी बायको घरी आणली, फक्त काळजावर हात ठेवून गाड्यांनो आज खरं बोला, तीच तुम्हाला मला काय म्हणती, आता आम्ही काय येगळे का दादा, तुमच्या पुढे आल्या बोलतो नाही, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला मला काय म्हणती, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती, बायकोच्या प्रेमाचा झटकाय. आता सुखासाठी बायको केली बरोबर, काळजावर हात ठेवून खरं सांगा, सुख मिळालं? उत्तर इथं देऊ नका, 9 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं, सुखासाठी बाण कोरले. ही तर नवीनच टोळी गावागावात आली. तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही बाबा, पण कोणत्याही गावात जा, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरणं फक्त जमिनीच्या फुटभर बांधांच्या वादांची आहेत. आणि हा विषय या व्यासपीठावर बोलण्याची गरज आज यासाठी निर्माण झाली. महाराज, तीच कुटुंब पुढे जातात जी एकसंध असतात. आज खऱ्या अर्थानं या कुटुंबाकडून मनोहर बाबा जरी देहानं गेले असतील, पण आपल्या 4ही चिरंजीवांना दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा आणि तो खांद्यावरती मोठे चिरंजीव म्हणून तुकारामदादांनी घेतल्यानंतर या कुटुंबाचा विकास जो झालेला आहे, या विकासाचं मूळ बळ जर कोणतं असेल तर ती या कुटुंबाची एकी आहे. आणि आज तीच एकी घराघरात फुटभर बांधांसाठी बाजूला पडतीये. ही आजूबाजूला सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांचे केस ओढत होते. पण इगतपुरी पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठ्यावर बांधासाठी जर एकमेकांवर त्याच बांधावर कुऱ्हाड घेऊन उभे ठाकत असतील, तर आम्ही खऱ्या अर्थानं काय अध्यात्मातून शिकलो, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर लक्ष्मण भैया राम भैयावर केस टाकण्याचा विचार अंतकरणात जर करत असाल, तेवढा अमृतमय गोड रामकथून आम्ही शिकलो काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यासाहो,
रामायणाचा पूर्वार जर आम्ही पाहिला, आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं. आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विषनात निर्माण झालेली लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं एक तोळा करायचं म्हणलं तरी सोन्याच्या पप्पा बरोबर वर्षभर भांडावं लागतंय. ते सगळी लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली. आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता. म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात महत्वाक्य आहे. चला तर रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल. बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल. बांध करून आपला व्यवसाय घडवला, आपल्या भावांचं मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्याने स्वतःचे व्यवसाय मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं अख्खं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली. पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा या वादात ओढून आपणच आपल्या हातानं आपली तिसरी पिढी उद्ध्वस्त करतोय. शोकांतिका आहे. बरं, मला तुम्हाला सगळ्यांना आज एक प्रश्न विचारून जायचा आहे. खऱ्या अर्थानं आम्ही कितीही बांध कोरले आणि कितीही बांधावरून वाद घातले तरी तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का, याचा मात्र विचार करा. अरे, आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या आणि या बांधात मिसळून गेल्यात. तुम्ही मी का अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणाला चिटकलाय, विचार मात्र करावा लागेल. आणि आज इथं जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत, खऱ्या अर्थानं मनोहर बाबांकडून इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी हा सगळ्यात मोठी गोष्ट घेऊन जायची. मला फक्त तुम्हाला सगळ्यांना आज एक प्रश्न विचारायचा आहे. महाराज, बाबांनी डोळे मिटण्यापूर्वी जर खऱ्या अर्थानं या वादांचं पॅकेज आपल्या 4ही लेकरांच्या हातात दिलं असतं तर या कुटुंबाची प्रगती झाली असती का? आपणही एक दिवस डोळे मिटणार आहोत, कारण आपल्या मागच्या पिढ्यांनी या फुटभर बांधांचे वाद आपल्यापर्यंत दिले. 20-25 वर्षापूर्वी 8.5 लाख रुपये एकर असणारी जमीन आताच्या काळात 70 लाख रुपये दिले तर इथं पाहायला मिळत नाही. पण 10-15-20 वर्षापूर्वी 8-8 फुटाचे असणारे इगतपुरीचे बांध आता 8-8 सेंटीमीटरवर येऊन ठेपलेत. खऱ्या अर्थानं निंबाची झाडं तर कायमची बाजूला पडली. पण या फुटभर बांधाच्या वादामध्ये आपलं निम्म आयुष्य तहसील कचेऱ्याने कोर्टात चाललंय. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, मागच्या पिढ्यांकडून हे वाद आले, आपण एक दिवस डोळे मिटणार आहोत. पण पुढच्याही युवा पिढीला जर आपण हेच वाद देऊन गेलो, कारण या वादात तुम्ही तुमच्या युवा पिढीला ओढताय. आणि युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू. वायू सारखं तुम्हाला काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. त्या वादळाला जर आम्ही योग्य मार्ग दिला, ते वादळ उद्याची क्रांती केल्याशिवाय राहत नाही. पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला, आपल्या घरात सुनामी आल्याशिवाय राहत नाही. आणि आमची गरम डोक्याची मुलं जेव्हा या वादांमध्ये पडतात, एखादी केस अंगावर पडते, तेव्हा अलगत शिक्षणापासूनही ती दूर होतात आणि नोकरीपासूनही दूर होतात. आणि आपणच आपल्या हातानं आपली तिसरी पिढी उद्ध्वस्त करतोय. शोकांतिका आहे. बाबांनी खऱ्या अर्थानं हेच जपलं. महाराज, डोळे मिटण्यापूर्वी त्यांच्या जीवनातलं पहिलं सूत्र बाबांनी हेच जपलं. आपल्या लेकरांना वाद नाही दिले, आपल्या लेकरांमधलं प्रेम निर्माण केलं. म्हणून तर ही वज्रमूठ समाजाच्या पाठीवर एवढ्या उंचीवर आली. आणि एकीकडे आज पाहिला गेलं, अनेकांचं पहिलं पुण्यस्मरण उघड आहे. तिथं या लेकरांना दिलेल्या संस्कारांच्या बळावरती बाबांचं 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी एवढ्या उंचीत होतंय. हीच खऱ्या अर्थानं मला वाटतं स्वर्ग शोधायची गरज नाही. जोगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा. हो जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा.
जोरदार कडवून टाळे आमचे समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजेत. जगी ऐसा बाप व्हावा. कारण बाबांनी जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं, आपल्या लेकरांना हेच वादाचं बीज दिलं असतं तर आज खऱ्या अर्थानं कुठं असतं. पण खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेल्या संस्कारांचं बळ होतं. कारण बाबांनी डोळे मिटण्यापूर्वी आपल्या लेकरांना वाद दिला नाही, संवाद दिला. आपल्या लेकरांमध्ये दुस्वास पेरला नाही, प्रेम पेरलं. म्हणून तर खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाची रेषा सांभाळत असताना समाजसेवेचा वसा आणि वारसाही या कुटुंबानं पेलला. कारण कुणावर कोणतीही वेळ येऊ द्या महाराज, पण रात्रीची 12ची वेळ आली तर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दादांना फोन केला. कारण आम्ही बऱ्याच वेळा एक गोष्ट खऱ्या अर्थानं महाराजांकडून अनुभवलेली आहे. कधी कोणत्याही वेळी कुठलीही अडचण इकडल्या पट्ट्यात आली आणि त्यांना फोन केला, कुठंही असू द्या, पण हक्कानं उभं राहणारं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं त्यांच्या रूपानं पाहायला मिळालं. आणि मला वाटतं ही पुण्याई जर कुणाची असेल, कारण आज मनोहर बाबा वास्तवात जर कुणा दिसत असतील ते तुकाराम दादांमध्ये दिसतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज या कुटुंबाकडून हाच वसा इथून घेऊन जायचा आहे. कारण या फुटबॉल बांधांच्या वादामध्ये आपल्या पुढच्या पिढ्या आपण उद्ध्वस्त करतोय. आपल्या मागच्या पिढ्यांनी जर हे वाद आपल्या गाठीशी दिले नसते तर तुमचं निम्म आयुष्य तहसील कचेरी आणि कोर्टात गेलं नसतं. आणि ह्याच वाद आपणही डोळे मिटणार आहोत. पण आपण डोळे मिटण्यापूर्वी जर हे वाद पुढच्या पिढीला दिले तर आपली पुढची पिढीचंही निम्म आयुष्य कोर्टात जाईल. पण भले 2 पाभार इकडं किंवा तिकडं होऊ द्या, कारण आपण भांडतोय कोणासोबत? ज्या भावाला 9वीला जाईपर्यंत 1 चॉकलेट असेल तर अर्ध तोडून दिल्याशिवाय कधी आम्ही खाल्लं नाही. आता फक्त 1-2 गुंठ इकडचं तिकडं झालंय, आम्ही एकमेकांचं तोंड पाहणं बंद केलंय. आणि आज खऱ्या अर्थानं कायदेशीर प्रक्रिया अशी आहे महाराज, या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही. अशा क्षणभंगूर देहाचे 5-5 वर्ष तहसील ऑफिसला या बांधांच्या वादात जात आहेत. आणि शेवटी 5 वर्षानंतर जिकून वजन टेबला खालून जास्त जाईल त्या बाजूने निकाल म्हणजे आदेश निघतायत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हे 5-5 वर्ष तिकडं मातीमोल करण्यापेक्षा 2 भाऊ एकत्र बसा, 2 गुंठे इकडचं तिकडं होईल, हा वाद मिटवा. आणि हेच पैसे जर तुमच्या मुलांच्या व्यवसायाला आणि व्यापाराला वापरलात तर माझं एक वाक्य लिहून ठेवा, पुढच्या 20च वर्षात तुमची ही लेकरं त्याच बांधाच्या पलीकडे 1 एकर जमीन स्वतःच्या हिमतीवर, ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल म्हणून आजच्या कीर्तनातलं पहिलं सूत्र जर कोणतं घेऊन जायचं असेल तर ज्येष्ठांना कळकळीची विनंती करतो. 1 दिवस डोळे मिटणार आहेत, पण डोळे मिटण्यापूर्वी हे वाद जर पुढच्या पिढ्यांना दिले तर आपल्या पुढच्या पिढ्यांची माती होईल. पण हेच मातीचे वाद आपली माती होण्यापूर्वी जर आपण मिटवले तर आपली सोन्यासारखी लेकरं ज्ञानानं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात महत्वाक्य आहे. माझ्या बहिणीनं तुम्हालाही एक प्रश्न विचारतो, तुम्हाला भाऊ आहे ना? कारण येताना धरण पाहिलं म्हणून विचारावं लागते. दादा तुम्हाला भाऊ आहे ना? त्या भावाला येणे प्लॉट वाढले का इकडं? भाऊ आहेत ना? त्या भावाला भेटायला तुम्ही भाऊबीजेला गेलतात ना? त्या भावाला ओळखताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तुम्हाला, ओवाळते भाऊराया क्षमाचे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं आम्हाला शिवचरित्राचं पाणनपान शिकवतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महाविष्णुमौली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंचं चरित्र शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला आपल्या भावासाठी राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू तुमच्याही आता इकडल्या परिसरामध्ये आता गुंठ्याला 1.5 लाख 2 लाखाच्या पुढे बाजारभाव गेला. म्हणून तीच बहीण आता जर राखी आणि रुमालासोबत आपल्या भावाकडे हिस्सा मागायला 500चा स्टॅम्प घेऊन येत असेल तर माझ्या बहिणीने तुम्ही कितीही भगर खाऊन उपवास केले, कितीही भेंडी खाऊन नवरात्र केली आणि कितीही अनवाना पायानं पंढरीच्या आणि त्र्यंबकची वारी केली तरी तो जगाचा मालक तुम्हाला स्वर्गात काय नरकात तरी जागा देईल का याचा मात्र नक्की विचार करा. कारण आज तुमच्या भावाची बदललेली परिस्थिती तुम्ही पाहताय, तुमच्या भावाच्या 2-2 माळ्याची घरं तुम्ही पाहताय. पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना तो दिवस आजही डोळ्यासमोर आठवून पहा. तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाने तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसवं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणींना एवढाच आधार मिळाला.
आणि तुमचं खऱ्या अर्थानं वडिलांनी हिंमत दाखवली, तुमचं लग्न धूमधडाक्यात झालं. तुमच्या लग्नाचे 2च हप्ते तुमच्या भावानं भरले, तर तुमच्या बाळतपणाचा सिदरचा ₹1,00,000 खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. इथं बसलेल्या प्रत्येक ताईने एक विचार करावा की त्याचं लग्न होईपर्यंत तो तुमच्या लग्नाचंच कर्ज फेडत होता, पण आता कुठंतरी गुंठ्याला 2 लाखाच्या पुढे बाजारभाव गेला. म्हणून तुटपुंजा नोटांसाठी, गुंठाभर जमिनीसाठी तुम्ही जर रक्ताच्या नात्यांचं स्मशान करणार असाल, तर आम्ही कितीही अनवानं पायानं वारी केली, जगाचा मालक स्वर्गात काय नरकात जागा देईल का? एवढा विचार या निमित्तानं करू शकलो तरी मला वाटतं स्वर्ग शोधायची गरज नाही. तुमचं घरच स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात महत्वाक्य. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं? कुणासाठी? कारण ज्या दिवशी घर बांधायचं तुम्ही स्वप्न पाहिलं, वीट होती ₹3 ठोकळा आणि स्टील होतं ₹22 किलो. पण ज्या दिवशी घर बांधून पूर्ण झालं, वीट होती ₹13.5 ठोकळा आणि स्टील होतं ₹68 किलो. मग खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर तुम्ही 30 वर्ष काबाड कष्ट केली, 2 पैसे गाठीशी आली, मग घराला कुदळ मारली, बरोबर? कुणासाठी? पप्यासाठी. मग तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका पप्या म्हणेल का? आपल्या वडिलांनी आयुष्याची 30 वर्ष घराला दिली, मग त्यांना 3 दिवस आपण आपल्या बेडरूम मध्ये ठेवू? घर लाखाचं काय कोटीचं जरी बांधलं, एकदा तुटक्या खाटेवर गरम पाण्याचा हा देह बाहेर आला की त्या घराशी आपला कायमचा संबंध. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. आता एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, मी गेल्यावर चर्चा नको, कारण त्या टोळ्या जास्त आहे महाराष्ट्रात. त्यामुळं पुरावा म्हणून एकच करा दादा, पुढच्या 25 वर्षासाठी आपल्या गावात सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का. आता सुखासाठी पप्या जन्माला आला. महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या सारणाच्या पोळ्या वरच्या चौकात वाटल्या जात नाही, तोपर्यंत पप्या आपला. पण एकदा सारणाची पाठी घरी मोकळी आली, तिथून पुढे पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय मी म्हणत. सुखासाठी बांध कोरले. बांधही आपले किती दिवस आहेत? ज्या बांधासाठी आपण हनुमान जयंतीच्या कीर्तनाला न थांबता तहसीलला गेलो आणि ज्या फुटभर बांधासाठी आम्ही बायकोला किराण्याचे पैसे न देता वकिलाची फी भरली, तो बांधाही तुमचा किती दिवस आहे? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी तुमचा लाडका पप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत. आणि एकदा तलाठी भाऊसाहेबांनी मृत्यू दाखला पाहिला की आपल्या नावाला कंस करून पप्याचं नाव टाकल्याशिवाय राहत. मग ज्या प्रपंचात खऱ्या अर्थानं ज्या बांधांसाठी अख्खा आयुष्य वादात गेलं, तो बांधाही आपला किती दिवस आहे? मोजून 13 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही आज तल्लीन आहोत, कसाही करा शेवट नश्वर आहे. आणि या मृत्यू लोकात जे काही साध्य करायचंय तो भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराच्या नामाचं चिंतन केलं तर या देहाचं कल्याण आहे. आणि तो मार्ग दाखवणारे डोळे मिटण्यापूर्वी या मृत्यू लोकात जर कोणते मायबाप आहेत ते संत रूपी माता पिता आहेत. म्हणून आजच्या अभंगातील प्रथम चरणातील प्रथम अनुच्छेदामध्ये त्या माता पित्यांना धन्यता आहे.
आमचे समस्त स्वरगंधर्व तालाने टाळ मर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा, तो शेवट मात्र नश्वर आहे. आणि मृत्यू लोकात जे काही साध्य करायचं तो भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं 84 लक्ष योनीमधून हा देह प्राप्त केल्यानंतर जर खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाच्या नामचिंतनाचं हित म्हणजे ईश्वराच्या नामाचं हित या मृत्यू लोकात साधलं, हौट हात का मानव देह हौट हात का मानव देह हौट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. हौट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया न जमाना खोया. 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 एकदा जोरदार कडा उंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. खऱ्या अर्थानं एक दिवस जावं लागणार. जगाच्या मालकाला सुद्धा उतार कार्य थांबवावं लागलं. आपण कोण आहोत, पण जाण्या अगोदर कसं जगावं याला किंमत आहे महाराज. कारण खऱ्या अर्थानं आज पहिलं पुण्यस्मरण होणं अवघड, मी पुन्हा सांगेल. पण जाण्या अगोदर बाबांनी दिलेले आपल्या लेकरांना संस्कार आणि या चारही भावंडांनी एकत्र त्या संस्कारांचं केलेलं पालन पोषण याचं बळ जर कोणतं असेल ना, तर बाबांचं 5वं पुण्यस्मरण ह्या उंचीत होतंय. खऱ्या अर्थानं मला वाटतं हे पुण्यस्मरण नाही, इथं बसलेल्या प्रत्येकासाठी हा प्रेरणेचा सोहळा आहे की आपण आपल्या लेकरांना असे संस्कार द्यावेत की आपलं सुद्धा 5वं पुण्यस्मरण या उंचीत होईल. मला वाटतं तेव्हा आजच्या सोहळ्याचं वास्तवात तुका म्हणे का मरणेची सरे. 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 उत्तमची मुरे कीर्ती मागे. उत्तमची मुरे कीर्ती मागे. कीर्ती बाई के दुःखाची जनती. कीर्ती बाई के दुःखाची जनती. उत्तमची मुरे कीर्ती मागे. उत्तमची कीर्ती मागे. कीर्ती बाई के दुःखाची जनती. कीर्ती बाई के दुःखाची लक्षात घ्या महाराज. मृत्यू जगण्यातलं शाश्वत सत्य आहे, पण खऱ्या अर्थानं मागे काय ठेवून जातो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा 5वं पुण्यस्मरण ह्या उंचीत असतं, मला वाटतं जगण्याचा यथार्थ परिभाषा आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळते. पण कुटुंबातून वडिलांचं जाणं हेही शब्दांमध्ये कधी व्यक्त होतच नाही. कारण धन्य माता पिता, खऱ्या अर्थानं ते माता पिता असतात जे लेकराला जन्मल्यापासून तर शेवटच्या स्वतःच्या श्वासापर्यंत आपल्या लेकरांसाठी सर्वस्व अर्पण करत असतात. पण आज जाताना एक वाक्य बोलून जाईल महाराज. या चारही भावंडांनी कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आधी वडील आजारी असताना केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे. मात्र असे श्रावण बाळ आज फार कमी घरांमध्ये राहिले, हे सुद्धा अलीकडचं वास्तव आहे. कारण खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळात तर ग्रामीण भागातही अनेक मुलं आपल्या वडिलांनाच म्हणतात, काय केलंय माझ्यासाठी. कारण लक्षात घ्या, आई अनेक वेळा आम्हाला कथांमधून कळाली आणि आई अनेक वेळा आम्हाला कीर्तनातून उमगली. आई अनेक वेळा प्रवचनाच्या माध्यमातून समजली. पण या महाराष्ट्राची दुरम्य शोकांतिका अशी आहे, या शेतकरी बापाला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र हल्ली आमच्या मुलांकडून होताना दिसत नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं वृद्धाश्रमाच्या संकल्पना निर्माण होऊ लागल्या. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि म्हणूनच आजच्या अशा समाजामध्ये अशा श्रावण बाळांचं अप्रूप खऱ्या अर्थानं होणं काळाची गरज आहे. कारण लक्षात घ्या, आई अनेक वेळा कळाली, पण पडद्यामागचा बाप कधी समजलाच नाही. कारण माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून थाय मोकळं रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून वाचल्या जागी प्राण सोडणारे
राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही शोकांतिका. माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी खऱ्या देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून त्या यमुनेला आलेल्या महापुरातूनही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही शोकांतिका. माझ्या लेकराने खऱ्या अर्थानं समाजानं स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समानं स्वीकारलंच पाहिजे म्हणून त्या इंद्राणीच्या घाटावर स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही शोकांतिका. माझ्या लेकरानं स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही शोकांतिका. म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम घर असतो तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे आम्ही बाह्य रंगाने वडिलांच्या क्रोधाचे काटे पाहिले म्हणून जर वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा धारा असतो तो आम्हाला कधी कळणारच नाही. बाप करी जोडी लेकराचे वडी, बाप करी जोडी लेकराचे वडी, आपुली कुरवडी वाळवणी, आपुली कुरवडी वाळवणी. लक्षात घ्या महाराज, तो एक बाप असतो जो आयुष्य आपल्या लेकरांसाठी समर्पित होत असतो. आयुष्याच्या शेवटी कोळसा होणारा तो मात्र कोळसा होण्या अगोदर सुद्धा आपल्यातला तो प्रकाश आपल्या लेकरांना समर्पित करून जातो. कारण तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा तो साक्षात तुमच्या माझ्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. अहो पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता लक्षात राहिली. राजा दशरथ मात्र आम्ही विसरून गेलो. देवकी माता रडताना आमच्या लक्षात राहिली. वसुदेव मात्र विसरून गेलो. रुक्मिणी माता आमच्या लक्षात राहिली. विठ्ठल पंत मात्र विसरून गेलो. जिजाई आईसाहेब आमच्या लक्षात राहिल्या. शहाजी राजे मात्र विसरून गेलो. म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले आम्हाला फणस काटेरी वाटलं. वडिलांचा क्रोध बाह्य रंगाने पाहिला म्हणून वडील आम्हाला खऱ्या अर्थानं वाईट वाटले. पण अंतकणात त्यांच्याही मायेचा धारा असतो. जवळ जाऊन कधी पाहिलंच नाही. आमचा बाप म्हणजे काय आम्हाला कळालाच नाही. आता लग्न सीजन चालू आहे. इथं जर कुणाच्या घरात या वर्षी मुलीचं लग्न असेल ना, मागच्या किंवा 2-3 वर्षात जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल ना, तर आता मला वाटतं सगळा शेतकरी वर्ग आहे. इथं जर कुणाच्या खऱ्या अर्थानं आमचा बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या बापाचा व्यवसाय शेतीचा बांध कितीही मोठा असू द्या, पण आपल्या लेकीचं जर त्या बापाला लग्न करायचं म्हटलं तर सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय आमच्या घरातल्या मुलीचं लग्न सुद्धा होत नाही. ही आजची जळजळीत अवस्था आहे. हो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं औंदा. पाहता पाहता 1 महिन्यांचा काळ निघून गेला. आई खऱ्या अर्थानं घरात वडिलांना विचारत होती, अहो आता यंदा तिचं लग्न करायला हवं. पण बाप कोणत्या तोंडानं सांगणार होता की जवळ तेवढे पैसे नाहीत. खऱ्या अर्थानं रोज रात्री झोपताना तो सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत होता. पहाटेच्या 6 वाजेपर्यंत त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. शेवटी महिना निघून गेला. खऱ्या अर्थानं कांदा काढणीचं काम वेगात होतं आणि त्याच वेळी दुपारी 12 वाजता खऱ्या अर्थानं त्या बापाच्या खिशातला फोन खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा
एक चांगला मुलगा आहे, एक चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात उद्याच पाहायला यायचे तुमच्या लेकीला. अरे एवढे शब्द या बापानं ऐकले आणि हातातला विळा कोयता जागेवर टाकला आणि तो धावत धावत तुमच्या आईच्या जवळ आला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी, तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा तुमचा साक्षी गंध झालेला दिवस. सकाळी 11:30ची वेळ होती. पाहुणे घरात बसले होते. बाजूला खुर्चीवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेकरू माझ्यापासून कायमचं दूर होणार म्हणून त्या बापाचे डोळ्यात खऱ्या अर्थानं पाणवले. त्या बापाच्या डोळ्यासमोर आपल्या लेकराचं लहानपण तरळून गेलं. आणि माझ्या बहिणींनो, आज त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि हीच माझ्या लेकीच्या अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातला एक अश्रू कब्बशीवर कोसळला. पण त्याच वेळी आमच्या बापाच्या मनात विचार आला, अरे माझी लेक माझ्यापासून दूर जाणार, पण आता तर माझ्या लेकराच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार. म्हणून बसल्या जागी डोळ्याशी आलेले आसव सुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली. आनंदानं आपल्या लेकीकडे पाहू लागला. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं बाहेर हाक मारली. वडील बाहेर आले आणि मध्यस्थीनं खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, दादा, पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात लग्न आपल्याला काढून द्यावं लागेल. अरे एवढे शब्द त्या बापानं ऐकले आणि त्या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. अरे माझ्या लेकीचं लग्न आहे, माझ्या पोटच्या गोळ्याचं लग्न आहे. चांगला हॉल पाहायचं म्हटलं 1.5-2 लाख रुपये निघून जातील. दागिने करायला 2.5-3 लाख रुपये जवळ हवे. पाहुण्यांचा मानपान संसार घ्यायला 2-2.5 जवळ हवेत. 7-8 लाख रुपये खर्च आहे. जवळ तर पैसे नाही, करावं काय. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही घरात कितीही चुका केल्या तरी प्रत्येक वेळेस तुमच्या चुकांना पांघरून घालून तुम्हाला माफ करणारा हा तुमचा बाप. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं एक जरी चूक केली तरी त्याला घराच्या उंबऱ्यात उभं करून त्याला धारेवर धरणारा हाच तुमचा बाप. पण आज पहिल्यांदा त्या बापानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतला आणि सांगितलं, पाप्या, तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे. अरे तुझी ताई सुखी झाली, मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको. माझ्या बहिणीनं आज पहिल्यांदा त्या बापानं तुमच्या वडिलांच्या, खऱ्या तुमच्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसवं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं, अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा तुमचा साक्षी गंध झालेला दिवस, ज्या दिवशी सबंध दिवस आणि सबंध रात्र तुम्ही तुमच्या सुरू होणाऱ्या नवीन प्रपंचाच्या स्वप्नात रममान होता. पण या शेतकरी बापाच्या जीवनातली ती पहिली रात्र अशी होती की सबंध रात्रभर तो बाप मात्र उशीवर कोज बदलत राहिला. पैसे आणावेत कुठून, पैसे जमवावेत कसे, या विवेचनेत रात्रभर त्या बापाला झोप लागली नाही. अरे सकाळी उठून तो दूध डेअरीवर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी आमचा हा शेतकरी बाप घरी आलाच नाही. कारण त्यानं डेअरीवर दूध घातलं आणि तिथून धावत तो पतसंस्थेत गेला, बँकेत गेला, मित्रांकडे गेला. अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, पण कोणून तरी तुमच्या लग्नापुरते पैसे त्या बापानं जमा केले. माझ्या बहिणींना आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. नाशिकच्या मार्केटमध्ये तुमच्या लग्नाचा बस्ता बांधताना तुम्हाला 35,000चा शालू घेताना या बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं बस्त्यामध्ये तुम्हाला 10,000चे सँडल घेताना या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून आदल्या दिवशी चंभाराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणाराही हाच तुमचा बाप होता. पण पडद्यामागे जगणारा बाप कधी पडद्यासमोर आम्ही समजून घेत नाही. म्हणून तर वास्तवातला आमच्या पंढरीतला पांडुरंग म्हणजे तो विठ्ठल आम्हाला समजत नाही. भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र धूमधडाक्यात केलं. 2 वर्ष गेले, कोरोना आला, कोरोनाचंही 1.5 वर्ष निघून गेलं आणि आता मागचाच गेलेला मार्चचा महिना असावा. 27-28 मार्चची तारीख होती आणि हा बाप मात्र हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पीत बसला होता. खऱ्या अर्थानं त्याच वेळी त्याच्या खिशातला मोबाईल खणानला,
फोन उचलला गेला. बँकेतून चेअरमनचा फोन आला होता. हप्ता भरायला सांगितला. बापानं तेवढाच फोन ठेवला आणि सोसायटीचा शिपाई धावत आला. त्यानं आमच्या वडिलांच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. आमच्या शेतकरी बापानं चहाचा अर्धा कप टेबलवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं. पुढच्या 2 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे बापाच्या मनात विचार आला, 2 वर्ष शेतीतून काहीच पिकलं नाही, जवळ तर पैसे नाही, करावं काय? त्याही दिवशी माझ्या बहिणीनं तो बाप घरी नाही आला. दुपारी 12 वाजता त्याच्या पोटातली भूक जागी झाली होती. पण खऱ्या अर्थानं या कर्जाच्या व्याजाच्या ताणामध्ये तो तिथून मित्रांकडे गेला. पण त्या दिवशी खऱ्या अर्थानं धावत धावत मित्रांकडे गेला. अनेकांच्या पायावर डोकं टेकवलं आणि कुठून तरी हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी धावत सोसायटीत आला. हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितलं, चेअरमन साहेब, नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. एवढंच हा बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक एक पायरी तो बाप उतरू लागला. हाच तुमचा बाप. सोसायटीच्या 3च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा, अहो अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे या शेतकरी बापाला काय आनंद झाला. माझं लेकरू बाळकपणाला येणार आहे, माझी लेक बाळकपणाला येणार आहे म्हणून धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चाबी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर माझ्या गावापासून अर्धा 1 किलोमीटर दूर असणार. हा बाप गावातल्या चौकात आला आणि राहून त्याचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला. तो बाप विचार करू लागला, अरे आता तर मित्राकडे उसनवारी करून हप्ता भरला, माझं लेकरू बाळपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला 5-10 हजार जवळ हवेत, पण माझ्या खिशात तर उगाच 4,000 रुपये. त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला. तिथून सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला. मागचं एखादं बिल येणे का त्या बापानं पाहिलं. अर्जाला बळीराजा म्हणून डोक्यावर घेतो ना, ह्याच तुमच्या बापाला त्या दिवशी 10,000 जमा करायला दुपारचे 3 वाजले. पण कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. तो धावत घरापर्यंत आला. तुमच्या आईला सांगा, रुक्मिणी, अगं तुझी लेक बाळकपणाला येणार आहे ग. पण तो बाप काही बोलायच्या आत तुमच्या आई मात्र घराच्या दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेले गॅस सिलेंडरची टाकी होती आणि बाप काही बोलणार एवढं तुमच्या आई उत्तरली, अहो कुठं होतात, गॅसची टाकी संपली, आज गुरुवार आहे, गावात गॅसची गाडी आली असेल, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा तुमचे बाळकपणाचे माहेरचे 2 महिने. त्यावेळेस तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळे खऱ्या अर्थानं संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळे बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोर्ड दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाल, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळकपण सुखरूप होणार नाही, तुझे गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं त्यावेळी त्या बापानं त्या सरपणाकडे बोर्ड दाखवलं, पण गॅसची टाकी सुद्धा आणली नाही. आजही माहेरचे 2 महिने आठवून पहा. अरे तुमचं दुखलं खुपलं तर तुम्हाला जवळ घेणारी आई प्रत्येकाला जवळची वाटली. बाप मात्र आपल्या कामाच्या ठिकाणी राबत होता. दुपारी 12 वाजता जेवायला आला. हात धुताना तुम्हाला एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना? आणि जेवण करून शेताकडे निघून जायचा, दुकानाकडे निघून जायचा. जगानं दुरून आई पाहिली. आई मायेचा सागर वाटली. बाप मात्र निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्याच तुमच्या बाळकपणाच्या 2 महिन्याच्या काळात हाच तुमचा बाप, तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन आतल्यात हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला म्हणून तर जगाला दिसलाच नाही. म्हणून बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही. खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींना आजही त्या बाळकपणाचे माहेरचे 2 महिने आठवा. तुम्ही तुमच्या बाळणपणासाठी माहेरी होतात. रात्रीच्या 10:30ची वेळ होती. आई बाहेरच्या दालनात धावत आली. ते नवऱ्याला हलवलं, अहो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप चढदिशी उठला. सायकल असेल, मोटरसायकल असेल, तो घेऊन दवाखान्यापर्यंत तुम्हाला घेऊन आला. आणि खऱ्या अर्थानं ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं ऐकली. आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडले. जगानं मात्र दरवाजात उभा असणारा बाप पाहिला. जगाला निष्ठुर वाटला. पण कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. स्वतः जन्माचा बाप गेला, हातात मडकं होतं, तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. का?
कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. स्वतःची बायको जरी तारुण्यात गेली, त्या बापा रडायची परवानगी नाही का? कारण त्याला आपल्या मुलांचा आधार व्हायचं असतं. स्वतःचं लेकरू जरी खांद्यावर आलं, त्या बापा रडताच येत नाही का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. जशा आईला डोळे डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना, तशा बापालाही डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले. पण आईला रडायची परवानगी जशी डोळ्यातून दिली, तशा आमच्या वडिलांना डोळ्यातून रडायची परवानगी जगाच्या मालकानं दिलीच नाही. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय, काळजातून रडलाय, म्हणून तर जगाला दिसला नाही. म्हणून वास्तवातला पंढरीचा पांडुरंग विठ्ठलाचं रूप बाप आमचा आजपर्यंत आम्हाला कळालाच नाही. माझ्या बहिणींना आजही खऱ्या अर्थानं तुमची बाळपणाची ती रात्र आठवा. सकाळी 4:45चा सुमार होता. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती. पाहता पाहता 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. खऱ्या अर्थाने पण या जगातला एक व्यक्ती असा होता, ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं, आणि तो म्हणजे तुमचा हा बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता. पण त्या दिवशी जरचे 60,000 हॉस्पिटलमध्ये भरल्याशिवाय तुम्हाला डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून हाच तुमचा बाप अनेकांचे उंबरठे झिजवत होता. अरे कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले, धावत दवाखान्यापर्यंत आला. आईला माहीत नव्हते. आई उत्तरली, अहो तुम्हाला कळालं, तुम्ही बाबा झाला. माझ्या बहिणीनं कधीच नाही, पण त्या दिवशी तो बाप पहिल्यांदा हमसून रडला. यासाठी नाही, 1-2% पैसे आणलेत, माघारी द्यायचे, म्हणून त्या बापाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. देवा तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं. म्हणून तो बाप खऱ्या अर्थाने रडत होता. पण त्या डोळ्यातले आनंदाश्रू आम्ही जवळून पाहिले नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. माझ्या बहिणींना आजही तुमची लग्नाची आदली रात्र आठवून पहा. तुमच्या घरी तुमच्या अनेक मैत्रिणी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं, आणि मैत्रिणींच्या गरड्यामध्ये तुम्ही तुमच्या सुरू होणाऱ्या प्रपंचाची स्वप्न रेखाटत होतात. पण त्याच वेळी आतल्या खोलीतून तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली, आणि एकाच वेळी हजारो विंचवांनी डंख करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या मनात निर्माण झालं. न राहून ती माऊली तुमच्या जवळ धावत आली. तिने तुमच्या मैत्रिणींचा गरडा बाजूला केला, आणि तुमच्या गळ्यात पडून ती लहान लेकरासारखं रडू लागली. ती आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा. उद्यापासून माझी लेक माझ्यासाठी कायमची दूर जाईल बाळा. ती आई लहान लेकरासारखं आज तुमच्या गळ्यात पडून रडत होती. माझ्या बहिणींना आजही आठवण पहा. तुमच्या जीवनात पहिल्यांदा त्या रात्री तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीला साखरपाणी लावायची गरज पडलीच नाही. कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्या रात्री ती मेहंदी ओलीचिंब झाली होती. पण 15-20 मिनिटांचा वेळ निघून गेला, आणि मुलीनंच विचारलं, आई उद्या मी जाणार, पण तुझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण बाबा ते तर बाहेर मांडव बांधतायत ग, त्यांना काहीच वाटत नाही. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा. रात्री 10:30चा वेळ होता. तुम्ही धावत तुमच्या वडिलांच्या जवळ गेलात. वडिलांचे खांदे घट्ट पकडल्याने विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही. तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर आवरून झोपून घ्या. उद्या सकाळी लवकर उठायचंय. संध्याकाळी वरात असेल, परवा कुलदेवीला जाणं होईल. 2-3 दिवस जागृतीमुळे पित्त होऊन आजारी पडशाल, बरं जा लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप बोलला. अंधारात निघून गेला. जगानं दुरून पाहिला, जगाला निष्ठूर वाटला. पण त्या रात्री तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून गुडघ्यात डोकं घालून माझं काळीज माझ्यापासून दूर होणार म्हणून पहाटेच्या 5:30 वाजेपर्यंत हमसून रडलेला बाप घराच्या मागच्या भिंतीकडे जाऊन आम्ही पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातात मोबाईल असतो, पण तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात आणि तुमच्याशी एकही शब्द न बोलता सरळ फोन तुमच्या आईकडे देतात. आणि तुमच्या आईला प्रत्येक वेळेस तुमचा एक फोन असतो. खऱ्या अर्थानं आई, अगं बाबा कुठं आहे, त्यांना नाही बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या आई तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहिती ना बाळा ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे माझं सोनूलं हे विचारणारा तो बाप असतो. जोपर्यंत तो घरात असतो वटवृक्षाची माया असते. ज्या दिवशी तो वटवृक्ष कोसळतो आयुष्याला विरानपण आल्याशिवाय जात नाही. पण मृत्यू हे जगण्याचं शाश्वत सत्य आहे. पण त्यानं दिलेले संस्कार जर अभेद्य राहिले
तर लेकरं कशी घडतात अभंगाचं द्वितीय चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हरी कवट देवा, दयाचा हरी कवट देवा, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक. एकदा जोरदार करून टाळ्या आमचे समस्त स्वरगंधर्व तालाने टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजेत. मायबापाचे संस्कार जर योग्य असतील तर लेकरही कशी निभतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी कवाटे देवा. खऱ्या अर्थानं आता इथं पहिला शब्द आहे कन्या आणि दुसरा शब्द आहे पुत्र. मुलं सगळ्या घरात जन्माला येतात महाराज, पुत्र फार कमी घरांमध्ये जन्माला येतात. कारण पुत्र कुणाला म्हणावं, जो पितरांचा उद्धार करतो त्याला पुत्र असं म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर या कुटुंबामध्ये जन्माला आले ते पुत्र होते, म्हणून तर पाचवं पुण्यस्मरण ह्या उंचीत आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. खऱ्या अर्थानं आता पहिला शब्द आहे कन्या आणि दुसरा शब्द पुत्र. आणि आमचे सध्या मुलं ही खऱ्या अर्थानं 4 रोगानं ग्रासलीत. वेळ कमी एकेका वाक्यात पुढे सरकतो. आज महाराष्ट्र जर जवळून अनुभवला तर 4 व्यसनांमध्ये माझ्या महाटली तरुणाई बर्बाद होतीये, शोकांतिका आहे. पहिलं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये महाराष्ट्र बर्बाद होतोय, शोकांतिका आहे. एकेका वाक्यात पुढे निघतो. पहिलं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे. मोबाईल चांगला की वाईट याबद्दल बोलायला माझ्याकडे आज फारसा वेळ नाही, पण एका वाक्यात सांगतो. ज्या दिवशी नवरा कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आनंदानं आपला मोबाईल 24 तासांसाठी आपल्या बायकोकडे देण्याचं धाडस करेल, आणि ज्या दिवशी बायको कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आनंदानं आपला मोबाईल 24 तासांसाठी आपल्या नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा सुद्धा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं या व्यासपीठावर मीही धारिष्ट करू शकेल. कारण आज 50% कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड जर नवऱ्याला माहीत नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा आम्ही मारतोय याचं चिंतन मंथन होणं काळाची गरज आहे. कारण आज घराच्या बाहेर हसरे दिसणारे चेहरे मोबाईल नावाच्या बकासुरामुळं पुरते घरात अविश्वासाने ग्रासले गेले. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि माझ्या बहिणींना भावाच्या नात्याने जाताना एक विनंती मात्र करून जातो. कारण सध्या जशा कामाला जाणाऱ्या टोळ्या आहेत अशा रिकामटेकड्या पोरांच्या टोळ्या सध्या महाराष्ट्रात उभ्या ठाकल्यात, ज्या 24 तास ऑनलाईन राहून तुमच्या मोबाईलच्या मेसेंजरवरती धडका मारण्याचा प्रयत्न करतायत. आणि चुकून भावनेच्या भरात जर तुम्ही तुमच्या मेसेंजरचं दार उघडलं, सोन्यासारख्या प्रपंचाची माती व्हायला फार वेळ लागत नाही. आणि खऱ्या अर्थानं माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हालाही एक विनंती करून जातो. खऱ्या अर्थानं तुमच्या मोबाईलवरती वारंवार OTP पडतायत. आणि हे OTP पडण्याचं कारण खऱ्या अर्थानं जरी तुम्ही कोणत्याही सोशल ॲपचा पासवर्ड चेंज केला नाही तरी वारंवार OTP पडण्याचं कारण सध्या नायजेरियासारख्या स्टेटमध्ये हॅकर्सनं मोठमोठ्या कंपन्या उभ्या केल्यात. आणि आश्चर्याची सगळ्यात मोठी गोष्ट त्याने आपल्या महाराष्ट्रीयन मुलींना गलिलठ्ठ पगार देऊन त्यासाठी कामाला ठेवलं आहे. आणि त्या मुली 10 अंकी नंबरवरून तुम्हाला SMS करतायत. आणि खऱ्या अर्थानं चुकून जर भावनेच्या भरात तुम्ही कॉल उचलला आणि व्हिडिओ कॉल जर उचलला गेला तर खऱ्या अर्थानं कारण त्याच 10 अंकी नंबरच्या खाली डिव्हाइस इन लिंक म्हणजे त्या लिंकमध्ये 12 अंकी नंबर आहे आणि जो नायजेरियामधून ॲक्टिव्ह आहे. आणि खऱ्या अर्थानं जर चुकून कॉल उचलला तर पुढच्या काही सेकंदात तो कॉल नायजेरियामध्ये कनेक्ट होतो आणि त्यानंतर पुढच्या काहीच मिनिटात इतका विविध पद्धतीने AIचा वापर करून व्हिडिओ बनवले जातात. मुलांना मित्रांनाही सांगता येत नाही, पालकांनाही सांगता येत नाही आणि मुलं आत्महत्येचा मार्ग निवडतायत. आज माझं बोलणं तुम्हाला विनोद वाटू द्या महाराज, पण 2025 मध्ये 3 जानेवारीपासून तर 27 डिसेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्रामध्ये 6233 20 ते 25 या वयोगटातील तरुण मुलांच्या आत्महत्या फक्त हनी ट्रॅपिंगमुळे झाल्यात.
हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सोशल मीडियाचा वापर करू नका असं मी म्हणत नाही, पण खऱ्या अर्थानं त्याची बंधनं पाळा एवढी कळकळीची विनंती आहे. आणि दुसरं म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेमाचं व्यसन आहे. प्रेम करा करू नका याबद्दल मी काही बोलणार नाही, पण प्रेम जर करायचं असेल तर खऱ्या अर्थानं असं करा की त्या गावानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. विचार करा, तर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं बाबांचं 5वं पुण्यस्मरण होतं आहे, पण आज ही चारही भावंड एकमेकांवरती किती प्रेम करतात हे आपण अनुभवलं आहे. आणि विशेषतः तुकाराम दादांबद्दल तर जवळून एक गोष्ट मी पाहिली, त्यांच्यावरती सगळं गावच प्रेम करत आहे. आणि कोणावर कोणतीही वेळ आली तरी धावून जाणारं हक्काचं व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं माणसानं घडावं तर असं घडावं की समाजानेही ज्यावेळेस खऱ्या अर्थानं विचार करावा त्यावेळेस आदर्श म्हणून आपल्याकडं पाहावं, असं आपलं जीवन असावं. तिसरं व्यसन म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. राजकारण चांगलं किंवा वाईट याबद्दल बोलण्यापेक्षा 3च वाक्य सांगतो. राजकारणाचा पायंडा, कारण सध्या राजकारणात तरुणाईने येणं ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. पण अर्धवट बुद्धीच्या कार्यकर्त्यांमुळं गावागावांची राजकारणात माती होतीये हे सुद्धा वास्तवता आहे. पण जेव्हा खऱ्या अर्थानं, कारण आज जर पाहिला गेलं तर आपला मुलगा खऱ्या अर्थानं कुणासोबत फिरतो ही संगत अत्यंत महत्त्वाची. तो जर पिणाऱ्यासोबत फिरत असेल, जो वाद करणाऱ्यासोबत फिरत असेल, तर एक दिवस त्यामध्ये तोही अडकल्याशिवाय राहत नाही. पण सात्विकतेचा गुण घेऊन जर धावत असेल तर आपलाही मुलगा घडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण लावालावी कारण राजकारण जीवनात कधी नसावं, त्यापेक्षा खऱ्या अर्थानं झाडे लावा झाडे जगवाचं समाजकारण असावं. कधीच कुणाची जिरवाजिरवी कारण राजकारण जीवनात नसावं, त्यापेक्षा पावसाचं पडणारं पाणी जिरवण्याचं समाजकारण असावं. कधीच राजकारणाच्या वादातून कुणाच्या डोक्यात कोरडा घालण्याचा विचार नसावा, तर अलिगनसारखं कोरडाबंदी चराईबंदीचा निर्णय असावा. गाव तालुका घडल्याशिवाय राहत नाही. आणि आज जर बारकाईनं पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्यांचे झेंडे धरायचे तेच संध्याकाळपर्यंत पक्षात राहतील की नाही याचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळं पक्षीय राजकारण हा भाग बाजूला पडलाय. समाजसेवेचं व्रत हे राजकारणाच्या पटलावर जर हाती घेतलं आणि त्या समाजकारणातून अध्यात्माचा मार्ग आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारला तर खऱ्या अर्थानं जगण्याचा आणि गावाचा प्रवास सुंदर झाल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्याला गरज कायची, रात्रीच्या 12 वाजताही आपल्यासाठी उभा असणारा माणूस हा आपल्यासाठी खऱ्या अर्थानं मैलाचा दगड असतो. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 4थं व्यसन दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे. आज ₹1,00,000 मी बक्षीस देतो व्यासपीठ सोडायच्या अगोदर. फक्त गाढवासमोर दारू ठेवा, ते गाढव जर पिलं तर 1,00,000 बक्षीस. पील नाही पील 4 पायाच्या गाढवाला कळतं दारू पिणं चांगलं, 2 पायाचे विचार करा. विठ्ठल म्हणून लक्षात घ्या महाराज, आपलं आयुष्य जगत असताना खऱ्या अर्थानं मृत्यूलोकात कर्म करावंच लागणार आहे. कर्म इतकं आदर्श असावं की तो गीतेचा कर्मयोग व्हावा. ज्ञान इतकं खऱ्या अर्थानं संपन्नतेनं, कारण जगाचं ज्ञान सोबत असेल. काही शिकून मोठी झाली महाराज. 10 लाख आणि 15 लाख रुपये महिन्याला पॅकेज आहे, पण घरात 5 मिनिटं थांबू शकत. पुस्तकी ज्ञानाला किंमत फार कमी आहे. संस्कारक्षम ज्ञानाला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि त्या संस्कारांचं यथार्थ वैभव बाबाने आपल्या 4ही लेकरांमध्ये पेरलं. तो ज्ञानयोग म्हणजे गीता आहे. कर्म ज्ञान तेव्हाच परिपूर्ण होतं जेव्हा त्याला नम्रतेची जोड लागते. कारण काही माणसांकडे सगळ्या गोष्टी आहेत पण तरी त्यांना लोक जवळ करत, आणि तुमच्याकडे खिशात पैसा नसू द्या पण लोक काळजात ठेवल्याशिवाय राहत. याचं कारण आहे महाराज, जर भक्तात अहंकार असेल त्यातून चांगदेव जन्म घेतो, पण भक्तात जर नम्रता असेल त्यातून ज्ञानोबरायांचा जन्म होतो. भक्तात जर अहंकार असेल त्यातून मंबाजी जन्म घेतो. भक्तात जर नम्रता असेल त्यातून तुकोबारायांचा जन्म होतो. भक्तात जर अहंकार असेल त्यातून अफजल खान जन्म घेतो. भक्तात नम्रता असेल तान्हा शिवाचा जन्म होतो. बंगल्यात जर अहंकार असेल तर बंगल्याचंही स्मशान होतं. झोपडीत नम्रता आली, झोपडीचंही मंदिर होतं. आणि त्या मंदिराचा साधंतकणात रुजवणारा भक्ती म्हणजे भक्तियोग म्हणजे गीता. आणि कर्म ज्ञान भक्ती जेव्हा परिपूर्ण होते तेव्हा मृत्यूचाही सोहळा होतो. तो साजरा करणारा भागवत आहे. आणि या मध्यरेषेमध्ये कर्मरेषेच्या प्रवासात जगात संत रूपाने दिलेलं मार्गदर्शन, संत मायबापांनी दिलेलं मार्गदर्शन, अखंड चिंतन आणि त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन हाच जगण्याचा मूळ स्रोत आहे. म्हणून एकदा प्रेमानं भजन करूयात. रखो जय जय विठोबा रखो
लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं घड्याळाचा काटा फार वेगानं पळतो आहे. जन्माला आल्यानंतर मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. जन्माला सगळेच येतात, लक्षात फार कमी राहतात ज्यांची जयंती होतात. खऱ्या अर्थानं मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनातलं शाश्वत सत्य आहे. पण सगळ्यांचा मृत्यू होतो, पण काहींचा मृत्यू हा सदैव लक्षात राहतो पुण्यस्मरणाच्या अनुषंगानं. आणि खऱ्या अर्थानं का तर या दोन्हींच्या मध्ये जी कर्मरेषा आहे, तो कर्मरेषा जगण्याचा श्वास आहे. कारण जो वारसा आपल्याला लाभलेला आहे तो शिवशंभूंचा लाभलेला आहे. कारण आता खऱ्या अर्थानं वेळेची कमतरता आहे, पण शेवटच्या अगदी 5 मिनटं. कारण सगळ्यांची एक अपेक्षा होती की जाताना खऱ्या शंभूचरित्र किंवा शिवचरित्राचा वसा यावा. आणि घड्याळाचा काटा फार वेगानं पळतोय, कारण आता महाप्रसादाची वेळ झाल्यानंतर आहे. पण मृत्यू लक्षात राहणारा असावा, आणि तो असावा तो देव देश धर्मासाठी. आपल्या परिवाराचं खऱ्या अर्थानं आपल्याला उत्खनन करता आलं तर मला वाटतं यापेक्षा मोठं सौंदर्य. देव देश धर्मापायी प्राण घेतला हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. 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 मातेच्या उदरात उमगली झुंजाराची रीत. मातेच्या उदरात उमगली झुंजाराची रीत. तलवारीसी लगीन लागल जडली बेटी प्रीत. लाख संकट झेलून हाती अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. एकदा जोरदार गडाउंडाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. खऱ्या अर्थात तो मातीचा वसा आणि वारसा ज्याने आमच्या अंतकणामध्ये रुजवला. म्हणून तर 750 वर्षाचा अंधकार माझ्या शिवशंभूंनी खऱ्या अर्थानं वास्तवामध्ये कर्माच्या बळावर हटवला. कसं जगावं हे शिकवणारं चरित्र म्हणजे माझ्या शिवरायांचं चरित्र आहे. आणि जगण्याची कर्मरेषा संपली की मृत्यूचाही सोहळा होतो हे दाखवणारं चरित्र म्हणजे माझ्या शंभूराजांचं चरित्र आहे. माझा राजा वाकला असता, झुकला असता, नमला असता, 100 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं. पण खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्मासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती असंच स्वीकारणारा, नव्हे तर यातनांचा महापूर अंतकणात आलेला असतानाही यातनांच्या बळावर भगव्याची अस्मिता जपणारा, या ब्रह्मांडातला 750 वर्षाचा अंधकार हटवून खऱ्या अर्थाने या मातीला पुन्हा एकदा प्रकाशमान करणारा राजा म्हणजे धर्मवीर संभाजीराजे. अरे बोलोच कोसळला और संभाज शर्वंद झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना आणण्यात आलं. आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, संभाज जग आलमगीर औरंगजेब के सामने. आणि कभी कभी सुचल और राजा झुकेंगे नहीं, झुकाएंगे खामो. आणि वसीम पुढा चप 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 एकदम चप. याद राख आला तला का गरप्पा. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर असद सबूर अबे बहुत. आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला. संभाजी राजांच्या समोर आला. रक्ताळलेला संभाजी निहळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था मैं आगरा में, तब पूछा था हमने इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से सबको डर लगता. सच कहा था काफिर ने, सच कहा था. आज तक अभी ठंडा कराबाद
लेकिन अब नहीं, कैद में हो हमारा. आणि त्याच वेळी शंभू राजांच्या डोळ्यातली आग पाहिली, डोळ्यातली स्वयंपाकाची धग पाहिली आणि संतापला औरंगजेब. सांभा आंखें नीचे नीचे, कैद में हो हमारे, खुदा की मेहरबानी हो गई. आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आले औरंगजेब गुडघ्यावर आला. हे चित्र पाहिलं आणि कांजण्या साकळणार पेडलेला माझ्या राजाची नजर कवी कलशाकडे गेली आणि राजे उत्तर ते झाले. कवीजी, आपलं काव्य अनेक वेळा ऐकण्याचा योग आला. आपल्या काव्याच्या मैफिलीमध्ये आम्हीही अनेक वेळा सहभागी झालो. पण खऱ्या अर्थानं आज प्रसंग एवढा बाका मृत्यू समोर नाचतोय आणि आपल्याला काव्य स्फुरत नाही. काय म्हणावं आपल्याला? आणि कवीला पाहत राहिला. अरे मृत्यूच्या गोटात, औरंगजेबाच्या दरबारात आणि मृत्यू समोर नाचतोय आणि हा राजा म्हणतोय सुचते काय एखादी कविता. इथं ही काय कविता ऐकायची वेळ आहे. पण राजांच्या डोळ्यातली आग पाहिली आणि कवीकडे सुचवला. राजन का नाही, राजन तुम हो सांधे खूप लढा हो जंग, देख तुम्हारा तेज तक तेज औरंग. राजे काय लढला तुम्ही जंग, राजे काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर सुद्धा तुमच्या समोर वाकलाय. राजे कामो. आणि औरंगजेब वाट टाकला. चप 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 चप, एकदम चप. याद रख, अल्लाह ताला का गिरफ्त में है. संभा याद रख, मौत का मंजर देखना चाहते हो या रिहाई? आज 2 सवाल पूछे जाएंगे तुम्हें, 2 सवाल तय करेंगे. मौत 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 का मंजर होगा यहाँ या होगे यहाँ सीरिया. आणि औरंगजेबानं पहिला सवाल फेकला. औरंगजेबाचा सवाल होता. संभा चल्ला बढ़ते मामले, चल्ला बढ़ते दक्कन, ना ले पाए फिर भी लाखों के भाव लेके आया दक्कन, ना मिला दक्कन. क्यों? तू आया बुरहानपुरा, तू आया सूरत, तू आया औरंगाबाद, लुट के लेकर गया खजाना हमारा. बता काय? अरे उसळला छावा. अरे हिंदुस्तानचा खजाना, इथला मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं. तू गिळलास हिंदुस्तान, तू गिळलीस लूट, पण आम्ही होणार नाही भिकारी, मागणार नाही तुझ्यासारख्याला बोलावून हिंदुस्तान भीक देतो. अब्दाली पासूनचा इतिहास आहे आमचा. आणि संतापला औरंगजेब. याद रख संभा, उछलने बात ना कर हमारे सामने, मौत का मंजर होगा यहाँ, मौत का मंजर. अब आखिरी सवाल पूछूंगा तुम्हें, यही सवाल तय करेगा. मौत 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 का मंजर होगा यहाँ या होगे यहाँ सीरिया. आणि औरंगजेबानं पुढचा सवाल फेकला. औरंगजेबाचा सवाल होता. संभा चलो बढ़ते मावले, चलो बढ़ते मर्राटे, लागोगे फांसी हमारी ना ले पाए. 3 बार आया शिवा के सामने दक्कन, 2 बार तेरे लिए भी आया मगर ना मिला. 30 साल दिल के गद्दे पे पड़े अंगूर खाए, ना मिला दक्कन. क्यों? मेरे हशम शामिल थे ना तुम्हें? बता देंगे तो छोड़ देंगे यहाँ से. बता मेरे कौन कौन से हशम शामिल हुए तुम्हें? अरे चलो छावा. अरे खदत्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे पुते आम्ही. झंजो इथं, मरू इथं. याद रख, वाघाचे बछडे जगतातही वाघासारखे आणि मृत्यू समोर आला तर मरतातही वाघासारखे. नको लागूच झाला. आणि शेवटी सरपडला औरंगजेब. आणि सरपडलेल्या औरंगजेबानं फरमान सोडलं. ले जा हमारा नजर का सामने से, निकाल दो इसके आंखें, हे आंखें चला बाबा, काट डाल उसकी दबाव. हे जबान बोलती बहुत है, काट डाल उसके हाथ जहां पाला हमारे सामने है. काट डाल उसके पैर जैसे घुटने टके हमारे सामने है. आणि पाहता पाहता वडवद्रुक तुळापूरचा वस्तंभ सजला गेला. ज्या राजानं उण्यापुऱ्या 32 वर्षाच्या आयुष्यात कधी पराभव पाहिला नाही, ज्या राजानं आबासाहेबांच्या वचनाचा बन साधण्यासाठी खऱ्या अर्थानं मृत्यूलाही मगरबिटी मारली, ज्या राजानं खऱ्या अर्थानं वयाच्या प्रत्येक पडावरती वयाच्या 2ऱ्या वर्षी मातृत्वाचा शोक आल्यानंतरही 14व्या वर्षी ज्ञानाजनानं खऱ्या अर्थानं ज्ञानाची साक्षरता गणेश स्तोत्राच्या रूपानं पुढे आणली,
ज्या राजानं वाघालाही फाडण्याचा कसब आपल्या वाघाच्या ताकदीच्या मनगडाच्या बळावर पेललं, ज्या राजानं भगवाच्या अस्मितेसाठी प्राणांची आहुती दिली आणि ज्या वाघानं आबासाहेबांच्या स्वप्नासाठी स्वराज्याचा गंध आसमंती नेला, कसा आहे तो वाघ पाहण्यासाठी रयत मात्र उभी होती. आणि तोच माझा राजा कांजण्यांमध्ये जखडलेला, विदूषके झबल्यांमध्ये अडकलेला, साखळदंडात वेढलेला, पावलं मात्र राजांची खऱ्या अर्थानं पडत होती. आणि सजेचा पहिला अंमल आता सुरू व्हायचा होता. सजा होती डोळे काढायची. 2 हापसी लालबुंद दप्त सळ्या थरांच्या रेषा हवेत सुटत होत्या. निखारा फुललेला आणि त्याच फुललेल्या निखाऱ्यावरती सळ्यांमधला धूर मात्र आसवंती जात होता. आणि लालबुंद झालेला माझा राजा साखळ दंडात जखडून मात्र तरी मुखातून जगदंबचा बोल करत होता. खऱ्या अर्थानं 2 हापशी समोर आले, बाजूची फडकी उचलली, त्या सळ्या घेतल्या, लालबुंद झालेल्या सळ्या, आणि राजांकडे घेऊन निघाले. राजांना कळून चुकलं, डोळे जाणं. ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केल्या इशारती माऊल्यांना, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत घेतलं आई तुळजाईचं दर्शन, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत घेतलं आमच्या हाऊ जिजाऊंचं दर्शन, आणि ज्या डोळ्यांनी आजपर्यंत दिला वचनाचा बांध आबासाहेबांना, डोळे जाणार आता. आणि राजांनी अखेरचे डोळे उघडले, पण त्या डोळ्यातली आग पाहिली. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं हाशमाने जागेवर सळ्या टाकल्या. हाशम माघारी फिरले. संतापला औरंगजेब, आगे आगे जान होगा. आणि पुन्हा 2 हाशम उभे ठाकले, त्या सळ्या उचलल्या, राजांकडे निघाले. सह्याद्री शांत, वारा स्तब्ध झाला आणि दोन्ही यवन वेगाने पुढे येऊ लागले. राजे मात्र सगळ्यांना जखडलेले, मुखातून जगदंबाचा बोल येत होता आणि राजांचे डोळे मात्र सताड उघडे होते. त्याच वेळी दोन्ही हाशम वेगाने पुढे आले, राजांच्या नजदीक आले. घुसला. हरमच्या बोटाला लागलं तर हात पकडणारे आम्ही, चालताना ठेस लागली तर खाली बसणारे आम्ही, थोडस खऱ्या अर्थानं आजार झाला 8 दिवस हॉस्पिटलमध्ये जॉईंट होणारे आम्ही. माझ्या राजाच्या डोळ्यात आग ओकणाऱ्या सळ्या गेल्या. सळ्या फक्त डोळ्यात नाही गेल्या, डोळ्यात गेल्यानंतर गोलगोल फिरत राहिल्या. अरे बोबळ जळून खाक झाली आणि खोमण्यांमधून धुराच्या रेषा फक्त बाहेर पडत राहिल्या. तरी माझा राजा मात्र मुखातून जगदंबचा बोल करत राहिला. पण विचार करायला वेळ नव्हता, कारण सजेचा दुसरा अंमल आता सुरू व्हायचा होता. सजा होती जीभ छाटायची. 2 हापसी पाहता पाहता सांडची तलवार घेऊन निघाले. राजांना जाणीव झाली, अस्पष्ट जाणीव, कारण पाहिला डोळे होते कुठं, पण ही जाणीव झाली जी झाली होती सुरतेच्या लुटेच्या वेळेस. खऱ्या अर्थानं डोळ्यात मिरची पावडर गेलेली असतानाही 22 यवनांना यमदासनी धाडलं होतं. याच सुभागानं कळून चुकलं, यवन येतात आणि करून चुकलं. जीभ जाणार आता. त्या जिभेने उमटवला आजपर्यंत जगदंबाचा बोल. ते जीभ आजपर्यंत हर हर महादेवचा गदर करत राहिली. त्या जिभेच्या मुखातून खऱ्या अर्थानं गणेश सूत्राचं खरे प्रमाण आलं. आणि ज्या जिभेनं आजपर्यंत आबासाहेबांना दिलेलं प्रत्येक वचन पाळलं, ज्या जिभेनं आजपर्यंत मावळ्यानं दिलेल्या वचनाचा गंध राखण्यासाठी स्वतःही प्राणांची आहुती दिली, जीभ जाणार होता. आणि खऱ्या अर्थानं राजांनी अखेरचा मुखातून जगदंबाचा बोल आला. डोळ्यातून अजूनही धूर निघत होता आणि यवन पाहून बेशुद्ध पडत होते. पण माझा राजा यातनांचा काहूर घेऊन जगदंबाचा बोल करत होता. जबडा बंद झाला आणि खऱ्या अर्थानं यवन पुढे आले. जबडा उघडायची कोशिश सुरू झाली, पण जबडा उघडेना. कोणीतरी बाजूला असताना लोखंडी घाणी घेतला. राजे साखळ दंडात बांधलेले, कांजण्यात वेढलेले, आणि बाजूला लोखंडी घण राजांच्या डोईवर वार होत राहिला. आणि कानातून नाकातून रक्ताची धार लागली. माझा राजा लालबुंद झाला, पण जबडा उघडला नाही. मग कोणीतरी बाजूला असणाऱ्या खऱ्या अर्थानं तलवार घेतली. तलवार म्यानातली बाहेर आली. पाठमोऱ्या नंग्या पाठीवर वार होत राहिले. मांसाचे लगदे कोसळत राहिले. रक्ताचा पाट वाहिला, पण जबडा उघडला नाही. कोणीतरी बाजूला असणारा भाला घेतला. पाठीवर ओरखडत निघाला. मांसाचे गोळे पडत राहिले. रक्ताची भरती आली, पण तरी जगण्या अर्थानं जबडा उघडेना. पुन्हा कोणीतरी घन उचलला. राजांच्या डोईवर वार होत राहिले, पण जबडा उघडला नाही. अरे डोईवर लोखंडी खणाचे घाव पडले. आशा होती जबडा उघडेल, उघडलाच नाही. पाठीवर तलवार ओरखडत निघाली. आशा होती जबडा उघडेल, उघडलाच नाही. पाठीवर भाला ओरखडत निघाला. आशा होती जबडा उघडेल, उघडलाच नाही.
डोईवर लोखंडी खणाचे खाव पडले, आशा होती जबडा उघडे, उघडलाच नाही. अरे उघडा कसा? वाघाचा जबडा, वाघाच्या तोंडात घालून वरती अवकाश सांगणाऱ्या माझ्या शिव सूर्याचा जबडा, सर्जा संभाचा जबडा. उघडा कसा? मग कोणतरी योजना स्वतःची जुगलबल्ला पाहिजे. या संधीचा घेतला फायदा, केली सांडशी, ओढली जे रक्ता चिळकांड्या यातनांचा हौदोस पेटला आणि राजांची अवस्था पाहिली. आणि 13व्या दिवशी अखेरची कवी कलशानं मान टाकली. डोळे तर गेलेले, जीभ देहापासून करुंडातून कायमची बाजूला झालेली, राजाच्या मांसाचे लगदे पडलेले, पण आशा ही देहाची विटंबना सुरू झाली. माझ्या राजाच्या अंगावर उकळतं पाणी टाकायला सुरुवात झाली. अरे त्या पाण्याचे फोड अस्ताव्यस्त पडले. खऱ्या अर्थाने यातनांचा काहूर पेटला आणि त्यावर मिठाच्या पाण्याचा मारा करण्यात आला. पहा आता पाहता 2 दिवस निघून गेले. अरे बोकड सोलावं असं राजांचं कातडं सोललं गेलं. कोणीतरी यायचं, मांसाचे तुकडे काढायचं, कुत्रा गिधाडांना घालायचं. कोणीतरी यायचं, गुडघ्याच्या वाट्या फोडायचं. कोणीतरी यायचं, अंगावर थुकून कुचितपणे म्हणायचं, आज हमारे पास सबसे बड़ी जाग है, तुम्ही बादशाह. कुचितपणे म्हणायचं, निघून जायचं. कोणीतरी यायचं, अरे खऱ्या अर्थानं हाताची बोट छाटून निघून जायचं. 1 2 3 4 5 नाही, तब्बल 40 दिवस माझा राजा यातनांचा नंगा नाश सहन करत राहिला. पण वाकला नाही, झुकला नाही, नमला नाही. अरे शेवटी तो औरंग्या सुद्धा म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दे उसके, मगर उसकी आंखें जगह नहीं हमारे सामने. हमने जबान काट दे उसके, मगर आखिर तक नहीं मगर हमें तबाह उसने हमारे सामने. हमने हाथ काट दे उसके, मगर उसने हाथ हमारे सामने. हमने पाँव काट दे उसके, मगर आखिर तक ना टक हमारे सामने. छावा है छावा शेर का, होंगे कभी काम आया, ऐसे खाली हात लौटना पडेगा दाला. माझ्या संताधनानं ते भाग्य मिळू दिलं नाही. औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्राच्या मातीत गाडली. पण माझ्या राजा धर्मासाठी, देशासाठी, देवासाठी असं कर्म करून गेला. 33 कोटी देवांनी एक आसन माझ्या राजासाठी ठेवलं. आणि असे जे मृत्यू लोकातून देवत्वाला जातात, तुकोबराय म्हणतात, त्यांची सेवा करण्याची संधी मिळो. अभंगाचं तुका म्हणे त्याच, तुका म्हणे मज, घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मज, घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. कुडी कन्या पुत्र होती गे सात्विक, कुडी कन्या पुत्र होती गे सात्विक. हे तयाचा हरिक वाटे देवा, तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जे सात्विक. जोरदार कडकडे आमचे समस्त स्वर गंधर्व. कारण महाराज, आज मोठ्या माणसांचा मोठेपणा का मोठा असतो याचं वास्तवात प्रत्यंतर बाबा या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. कारण कमी वेळेत मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा. कारण ही सगळी मंडळी इथं येणं म्हणजे साक्षात गंधर्व नगरी इथं येण्यासारखं आहे. आणि विषय तत्वानं जर पाहिलं, कारण ज्या काळात रेडिओ पहिल्यांदा आला त्यावेळेस रेडिओवरती ज्यांना ऐकण्याचं खऱ्या अर्थानं भाग्य महाराष्ट्राला मिळालं. कारण ही सगळी मंडळी म्हणजे संप्रदायाचं गोड वैभव आहे. आणि खऱ्या अर्थानं आमच्याकडे सगळ्यात मोठी गरिबी तालन स्वराची, आणि आम्हाला ॲडजस्ट करून घेणं म्हणजे सगळ्यात अवघड. पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं, कमी वेळेत मला बोलायला वेळ अधिक मिळावा म्हणून प्रत्येक शब्दाला ज्यांच्या मुखामध्ये साखरेसारखं गोड प्रमाण होतं, पण मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून आज त्यांनी जाणीवपूर्वक त्याचं खडी साखरेत रूपांतर केलं.
बाबा आपणा सर्वांच्या चरणावर अत्यंत नम्रपणे साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. परम आदरणीय आमचे विनेकरी बाबा, परम आदरणीय आमचे समस्त टाळ महर्षी, त्यांना घडवणारे गुरुजन, त्या लेकरांचे माता पिता यांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं बाबांचं 5वं पुण्यस्मरण ह्या उंचीत होत असताना, कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं महाराज तर खरोखर ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. कारण पहिलं पुण्यस्मरण आपण रोज पाहतो, रोज फिरतो, पण 5वं पुण्य मागच्या वर्षी मला वाटतं बानगुडे सर होते. खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या उंचीचं हे पुण्यस्मरणाचा सोहळा होतो, कारण बाबांनी खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांमध्ये ते पेरलं आहे. आणि त्यांचे 4ही चिरंजीव आदरणीय समाजसेवेचा वसा ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं नावाप्रमाणेच शांत शीतल आदरणीय तुकारामदादा असतील, ज्यांच्या नामातच राजाराम आहे आणि राम नावाच्या राजाची भगवंताच्या चरणावरती सेवा अखंडपणे ज्यांची सुरू आहे, त्याचप्रमाणे ज्यांच्या नावातच माऊली आहे, तेवढा स्वभावही शांत आणि खऱ्या अर्थानं ज्ञानसंपन्न आहे आदरणीय ज्ञानेश्वर दादा असतील, त्याचप्रमाणे ज्यांचं अंतकरण खऱ्या अर्थानं कुटुंब वत्सल भाव प्रेरणेनं आणि बंधुप्रेमानं भरलेला आहे आदरणीय भरतदादा. या 4ही भावंड, कारण भाऊ हा शब्द उलटा वाचला तर होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कम उभा असतो तो म्हणजे भाऊ. असे 4ही भावंड आणि ज्या संस्काराच्या वेलीवरती ही लेकरं घडली, त्या वेलीतले त्यांच्या मातोश्री आदरणीय मंदाबाई आई मनोहर खऱ्या अर्थानं मुसळे एकदा अत्यंत नम्रतापूर्वक या परिवाराच्या चरणावर नतमस्तक होतो. दादा आपल्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा वसा आणि वारसा यथार्थ पुढे चालावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आपणा सर्वांच्या बाबा या ठिकाणी चरणावर नतमस्तक होतो. अत्यंत गोड अशी दादा आपली सिस्टम आहे, मनपूर्वक आपले ऋण व्यक्त करतो. अधिकचा वेळ घेत नाही, कारण घड्याळाचा काटा फार वेगानं फिरतोय आणि पोटातली भूक जागी झाल्यानंतर खऱ्या अर्थानं बाकीची भूक थोडी बाजूला पडत असते. वेळेचं भान पाळणं वक्त्यात साध्य कर्तव्य आहे. बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा आहे नात्याने मला क्षमा करा. योग्य बाटलं ते काळजात करून घ्या, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. नियोजित वेळेमध्ये प्रथम चरणाचा यथार्थ, पुढच्या 3 चरणांचा सरळ भावार्थ पाहत असताना खऱ्या अर्थानं बाबा आपल्या सर्वांचे या ठिकाणी या व्यासपीठावरती सरस्वती माता ज्यांच्यामुळे अवतीर्ण झाली, पुन्हा एकदा नतमस्तक होतो. झालेली सेवा भैरवनाथ भगवान परमात्म्या चरणावर रुजू करतो आणि माझ्या वाणीला निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाचा चरणस्पर्श करत खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.